गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी केली। या मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवामुळे येथील व्यावसायिक, नागरिक, शालेय विद्यार्थी त्रस्त झाले। या कुत्र्यांकडे कोणीच लक्ष देत नसल्याने या कुत्र्यांना कोणी वाली आहे की नाही अशी म्हणण्याची वेळ व्यावसायिकांवर, येथील नागरिकांवर आली। दिवसेंदिवस या कुत्र्यांची संख्या वाढत असून औद्योगिक वसाहतीमध्ये जाता येता हे कुत्रे शालेय विद्यार्थी, नागरिक यांच्यावर हल्ला करत असतात। त्यामुळे या कुत्र्यांची एक प्रकारे दहशतच निर्माण झाली आहे। औद्योगिक वसाहतीमध्ये या कुत्र्यांचा मुक्काम असल्याने दिवसा व रात्री मोटरसायकलवर व नागरिकांच्या अंगावर चावा घेण्यासाठी धावून येतात व हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असतात। त्यामुळे व्यावसायिक, नागरिक, शालेय विद्यार्थी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। तरी संबंधितांनी याची त्वरित दखल घेऊन या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।